ठरलं तर मग 30 एप्रिलच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत प्रियाने जी तिच्या मैत्रिणीला पूर्ण आजीला जी रेसिपी काढायची पाजलेली असते तीच रेसिपी गिरिजा आणि नूपुर घेऊन येतात। ही प्रिया बदललेली नाही, तिने पूर्ण आजीला हा काढा पाजवलेला आहे। तिने स्वतःहून तिच्या मैत्रिणीला सांगितलं आहे आणि त्याचे रेकॉर्डिंग मी तुम्हाला आज घरच्यांना दाखवणार आहे। तर सायली अर्जुनने परत एकदा प्रियाला धडा शिकवलेला असतो आणि तिचे कारस्थान सर्व घरच्यांसमोर आणलेले असते। प्रियाचे सर्व कारस्थान निपूरने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेले असते आणि ती सर्व घरच्यांना ते रेकॉर्डिंग दाखवते। रेकॉर्डिंग पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते। अश्विन प्रियावरती भडकतो। अश्विन प्रियाला म्हणतो, आम्ही पूर्ण आजीला किती फुलासारखं जपतो, तू किती पूर्ण आजीचा विश्वासघात केला। पूर्ण आजी सर्वांच्या विरोधामध्ये जाऊन पूर्ण आजीने तुला प्रेम दिले आणि तू त्यांच्या अशा प्रेमाचा गैरफायदा घेतलास का, असं म्हणून सर्वच प्रियावरती खूप भडकलेले असतात। तिने खूप घाणेरडे काम केलेले असते। सर्वच जण तिच्या अंगावरती धावून गेलेले असतात आणि परत एकदा तिची चांगल्याच प्रकारे खरडपट्टी काढतात। तर इकडे सायली विचार करते, तू किती मोठे कारस्थान रच, तुझे सर्व कारस्थान मी आज बाहेर काढणार। अश्विन हे कारस्थान पाहून खूपच कोसळलेला असतो। अश्विनला कुठेतरी आशा असते की हिला रात्रभर बाहेर ठेवले आहे, हिला हिच्या पापाची शिक्षा भेटली आहे, ही कुठेतरी जाऊन सुधरेल, हिच्यामध्ये प्रगती होईल अशी आशा असते। पण अजूनच ती बाहेर थांबून सुद्धा कारस्थान रचत असते। या गोष्टीचा अश्विनला भयंकर राग आलेला असतो। तो शब्द झालेला असतो, तो भयंकर प्रियावरती भडकतो। सायली अर्जुन अश्विनला शांत करतात आणि अश्विनला रूममध्ये घेऊन जात असतात, पण नाटकी प्रिया त्याच्या पाठीमागे पळत असते। असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।